नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवू सुक्या बांगड्याचं पिठलं. त्याच्यासाठी 2 बांगडे मी सुके बांगडे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, ओलं खोबरं एक अर्धी वाटी, मिरची पावडर, धने पावडर, हे सगळं आपल्याला, कांदा, 4 लसूणच्या पाकळ्या, 2-3 आमसुलं आपण नंतर टाकायची पिठलं बनवताना. आता आपल्याला हे सगळं वाटून घेऊन ते टाकायचं आहे बांगड्यांवर आणि घट्टसर असं ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. मीठ सुद्धा आपण चवीनुसार टाकायचं, कारण सुका बांगडा खारट असतो खूप, त्याच्यामुळे व्यवस्थित टाकायचं आणि चांगली उकळी आणून द्यायची. त्याला तेल वगैरे काही लागत नाही. उकळले की आपण 2-3 आमसुलं टाकायची. खूप छान होतं हे पिठलं भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाताबरोबर पण खायला. तुम्ही नक्की ट्राय करा. मी 2